शाळेची वारी 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 नमस्कार. आज आमची शाळा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोतीटोला आम्ही गावातील म्हणजे स्थानिक दुकानाला भेट दिलेली आहे. तर आमच्या या दुकानाचे दुकानदार आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आहेत आदरणीय शैलेशजी शहारे यांना मी विनंती करीन आमच्या सर्व मुलांना एकदा आपण नमस्कार करावा. नमस्कार. धन्यवाद शहारे पाटील, आपण वेळ दिला आणि आमच्या मुलांना दुकानाची माहिती होण्यासाठी आपण दुकानात येण्याची परवानगी दिली त्याबद्दल आपले मनस्वी आभार. आणि आता माझे काही चिमुकले तुम्हाला त्यांच्या काही प्रश्न विचारतील. प्रत्यक्ष काही चिमुकले दुकानात जाऊन दुकानदार पण बनू शकतात. ओके, आणि आपण थोडस विक्री घेतल्यासारखं आपण करूया. ठीक आहे, चला आता प्रश्न ज्याला विचारायचा आहे त्यांनी पुढे येऊन प्रश्न विचारू शकता. इथे एक 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 जण हे पुढे. ही दुकान केव्हा चालू केली? ही दुकान मी सुरू नाही केली, माझ्या आजोबांनी सुरू केली. जेव्हा आपल्या गावच्या जो डॅम आहे ना पुजारीटोला धरण जेव्हा बनत होता त्या काळापासून माझ्या आजोबा आणि आजीनी ही दुकान लहानसे दुकान म्हणून सुरुवात केली. जेव्हा तुम्ही ह्या दुकानात मग काय काय विकत होते सुरुवातीला जास्त काही नाही. त्या काळी चालणारे लड्डू, खाऊ, खायचे सामान, बिडी, तंबाखू नाही का, असे म्हणजे लहानशा जे त्या काळात चालत राहत होते ना ते गरजा त्यांना आम्ही पूर्ण करत होतो. ठीक आहे, थँक्यू. चला विचारा. आणि त्या रव्यामध्ये जे लागतं त्याला ऑक्सिजन कुठून मिळेल? ऑक्सिजन म्हणजे जो पॅक करून येतात पाऊच रव्याच्या, तर ते 6 महिन्याची त्याची व्हॅलिडिटी असते. 6 महिन्याच्या नंतर ते आपोआपच त्या रव्यापासून अळ्या तयार होतात आणि तो खराब होते. आणि ती पेप्सी आम्ही खातो ते आमच्या शरीरासाठी चांगली आहेत का खराब आहे? पेप्सी चांगली पण आहे आणि वाईट पण आहे. पण पेप्सी बनवणारा जर त्यामध्ये लागणारा पाणी आवश्यक असते, पाण्याला गोठून तो बर्फ बनते आणि त्याची कलर टाकून जर कलर चांगला शुद्ध प्रमाणात चांगल्या प्रकारचा कलर जर टाकला त्यांना मिक्स केला आणि पाणी आरोचा घेतला तर त्यापासून काही आपल्याला हानी नाही आहे. आणि दूषित पाण्याचा आणि दूषित रंगाचा जर त्यांनी उपयोग केला पेप्सी बनवणारा तर तो हानिकारक आहे. तुमच्या दुकानात एक दिवसात किती रुपये जमतात? विक्री होते अनगिनत, सांगता येत नाही. गावखेड्याचा आहे, कधी 1000, कधी 2000, कधी 5000, कधी 10000 असा व्यापार आहे. व्यापारानुसार चालतो, दिवसानुसार चालतो.
थँक्यू सर. या पुढे लावण्या. तुमच्या दुकानात गुळ खराब होते तर तुम्ही काय करता? तो आम्ही गुळ खराब झाल्यानंतर आम्ही त्याला फेकून देतो. आठ पाव म्हणजे किती होत? हा, आठ पाव म्हणजे 8 पाव. आठ. 8 पाव म्हणजे अर्धा पाव, 125 ग्राम. ओके थँक्यू. चल या. तुम्हाला काय बनवायचं वाटतं? शिक्षक बनायचं वाटतं? आता कुठं शिक्षक व्यापार बनायचं? विचारलं सर. कुणाला? तुम्हाला आता मी काय बनणार आहोत? मी तर एक व्यापारीच आहे. बरोबर. त्यांना व्यापारी आवडतो. छान प्रश्न. तुला काय बनायचं ते आहे व्यापार समोर? करला होता. तुला काय बनायचं? शिक्षक. हा, तर मग शिक्षक बनायची तयारी लागा. चला पुढचं कोणी? चला पुढे. या. चला पटपट विचारा. विचार. तुमच्या दुकानात स्नॅकर आहे का? हो, आहे ना. चला चला पटपट या विचारा प्रश्न, मग परत आपलं दुसरं घ्यायचं. तुमच्या दुकानात पेन फुटते तर तुम्ही काय करता? हा, पेन तुटते तर? पेन तुटते आम्ही फेकून देतो. तुटली पेन कोण घेणार आहे? थँक्यू. ठीक आहे चला नेक्स्ट. तुम्ही हे चिप्स आणि टकाटक विकता, हे आपल्याला शरीरासाठी चांगले असतात की वाईट? पहा, मी ठरवणारा बरोबर नाही, कारण की ते सरकार मान्य आहे. सरकारांनी मान्य केला म्हणून तो बाजारामध्ये अवेलेबल आहे आणि मी त्याला विकतो. तुमच्या दुकानाची लायसन आहे का? हो, माझ्याकडे लायसन आहे. तुम्ही हा सामान कुठून आणला? आम्ही बाजारातून आणतो, कधी गोंद्यावरून, साकुटला, आमगाव, देवरी या बाजारपेठा मोठ्या आहेत. त्या बाजारपेठामधून आपण सामान घेऊन येतो. तुमच्या दुकानामध्ये कधी फूड इन्स्पेक्टर आले आहेत का अन्न तपासायला? नाही, विचार. पण ते कायले नाही आले? तुमच्या अन्न चांगलं आहे का नाही हे तपासणी करायला कायले नाही आले? आजपर्यंत माझ्या दुकानातून कोणत्याही ग्राहकाला हानी झालेली नाही आणि तक्रार केला नाही, कारण की मी जे वस्तू खराब होते त्याला आम्ही विकत नाही, फेकून देतो. म्हणून आमच्यापर्यंत आजपर्यंत कोणी फूड इन्स्पेक्टर आला नाही. आणि पुन्हा मी तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे खर्रा, गुटखा, विमल, पानपराग हे आजपर्यंत विकला नाही आणि विकणारही नाही. आणि ज्याच्याकडे हे खर्रा वगैरे विकतात आणि आजच्या पिढीमध्ये खर्रा गुटख्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे हे वाढू नये आणि आपला आरोग्य आणि आपल्या गावातील मुलांच्या आणि सर्वांच्या आरोग्य चांगला असावा म्हणून मी हे विकत नाही. म्हणून आजपर्यंत माझ्या दुकानामध्ये कोणी फूड इन्स्पेक्टर आलेला नाही. पण तुम्हाला हे अन्न खराब आहे का चांगलं आहे कशावरून कळते? एक्सपायरी डेट असते. काही दाल आहे, चना वटरा आहे, जसे तिला कीड लागला म्हणजे फेकून द्यायचा. आणि एक्सपायरी आहे, एक्सपायरी झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक आपण फेकून देतो. थँक्यू सर. हे जे तुम्ही गाठी आणता ते एक्सपायर होतात, ते तुम्हाला कसे कळते? गाठीचा सीजन असतो. आता होळीचा सीजन आहे ना, तर हे 1 महिन्यापर्यंत चालणारे सण आहे. आम्ही आता आपल्या वरच्या दुकानदारांनी 8 दिवसाच्या अगोदर घेतला. मी आता 4 ते 5 दिवस घेतला. त्याच्यानंतर जेवढा विकला तेवढा होळीमध्ये, होळीच्या नंतर वर्षभर हे विकत नाही. मग हे वाचला 1-2 किलो, 1 पाव, कधी कधी कमी जातो किंवा 1-2 किलो वाचत आहे. तर आम्ही त्याला फेकून देतो, कारण की ते वर्षभर टिकत नाही. माझ्याकडे कोणतीही वस्तू बनत नाही. मी शेतकरी नाही आहे, मी शेतीविषयक दुकानदार नाही. मी किराणा अँड जनरल स्टोर्स वाला आहे आणि हे बाहेरून जाणार आहे. आहे ना, आहे म्हणून दुकानाचं मागणी करते. नेक्स्ट कोणाला विचारायचं आहे? आवाज नका करू. सकाळी 10 ते 10 वाजेपर्यंत घरी असतो आणि माझ्या आठवडी बाजारात गाडी घेऊन मी आठवडी बाजारात जातो. त्याच जागेवर आमचे मॅडम आहेत, ते हे दुकान बघत असते आणि रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत घरी असते.
केव्हाच बंद, फक्त समोरचा दरवाजा बंद असतो, आतमधून माझी 24 तास दुकान सुरू असते. प्रत्येक व्यापार असो या काम कोणताही काम असो, तोटा आणि नफा होते, पण जर जो एक्सपायरी झालेला वस्तू आहे आणि ते फेकून गेला तर कमी तोटा होतो. आणि जर तो आपण विक्रीत आणला आणि त्यामुळे जर तुम्हाला किंवा कोणत्याही माझ्या ग्राहकाला हानी झाली आणि त्यांनी माझी तक्रार केली तर मी 6 महिने या 1 वर्ष 3 वर्षाची तुरुंगवास होईल. म्हणून आपण 5,000 रुपयाचं सामान फेकणं करेल, पण 3-4 वर्षाची तुरुंगवास बरं नाही. तुमच्या दुकानाचं नाव काय? माझ्या दुकानाचे नाव आहे शैलेश किराणा अँड जनरल स्टोअर्स. शैलेशच का ठेवला असं विचारायला पाहिजे. शैलेशच का ठेवला तुम्ही? शैलेशच म्हणजे मी प्रोपरायटर आहे ना, मी स्वतः दुकानदार आहे. छान. चला नेक्स्ट. आपण हा रंग बॉडी लावला तर इन्फेक्शन होते का नाही होत? नाही, हा गुलाल आहे, हा गुलाल आहे आणि हा साधा गुलाल आहे, केमिकल युक्त नाही आहे, म्हणून हा हानिकारक नाही आहे. ओके नेक्स्ट. सर तुम्ही ते गोंद विकता ते आम्ही खरेदी करतो नाही, म्हणजे आम्ही घेतलो तर ते चिपकतच नाही असेल तर तुम्ही त्या गोंदले वापस करता का? छान. गोंद हा आता हलक्या प्रतीचा येतो, म्हणून मी गोंद विकायला बंद केलो आणि फेविकॉल विकणं सुरू केला. तेवढ्याच पैशामध्ये आता फेविकॉलची एक सामान येतो त्या घ्यायच्या. ओके याच्याकडे. हा, विचार. तुम्ही होळीचे कोणते सामान आणले? वा, छान. हा, आता लगेच 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला होळीचा सण साजरा करायचा आहे. मग होळीमध्ये पुष्कळ साऱ्या वस्तू, जसा प्रथम क्रमांक आहे गुलाल. माझ्याकडे गुलाल आहे, हे गाठी म्हणतात आपल्याकडे, हे गाठी आहे, याची पूजा केली असते, नारळ असते. मग त्याचबरोबर आपल्याकडे हे बेसन आहे, नड्डा, कुरकुरा, हे विविध प्रकारच्या वस्तू आहेत. हे डाळी आहेत, हे उडदा डाळ आहे, हे चना डाळ आहे, लाखोरी डाळ आहे. म्हणजे ह्या वस्तू आता सण आहे, त्यामध्ये कोणी भजे बनवते, कोणी वडे बनवते, नाही का, कोणी हे कुरड्या वगैरे टाकते. पापडं आहेत आपल्याकडे, हे पापडं आहेत, नाही का. तर ह्या अशा वस्तू आम्ही आता पिचकारी वगैरे, पोंगे वगैरे लावीन आहेत आतमध्ये, ते लावणार आहे. आता सध्या हे एवढं आहे. ओके नेक्स्ट. सर तुम्ही तेल किती रुपयाला विकता? सेल बाजार भावानुसार विकली जाते. व्हेरी गुड. सर तुम्ही 1 लिटर तेल किती रुपये? बाजारामध्ये जे आता सध्याचे रेट आहे त्यानुसार मी विकतो. तुम्ही 1 किलो साखर किती रुपयाला विकता? जे बाजारामध्ये आता सध्या सुरू आहे त्याप्रमाणे विकतो. तुमच्या दुकानातले मसाला जे खराब होतो त्याला काय करता तुम्ही? हे प्रश्न तुम्ही 2 ते 3 विद्यार्थ्यांनी विचारला. समजून घ्या की मी जे खराब वस्तू झाला, ज्याला कीड लागला, जो एक्सपायरी झाला, मी फेकत नाही, त्याला जाळून टाकतो. हा, ऐक. ते सामान घेता ते जास्त रुपयाला विकता का कमी? बाजारामध्ये. मी खरेदी करतो आणि बाजारामध्ये जे रेट आहे त्या रेटने विकतो, त्यानंतर मला प्रॉफिट भेटते. आणि हा हे डब्बे काय ठेव? हे होळीच्या रंगाचे डब्बे आहेत. सर तुम्ही रद्दी कशासाठी ठेवली आहे? वा. हे रद्दी म्हणजे हे वृत्तपत्र आहे, वाचल्यानंतर ते वेस्टेज होते आणि त्यापासून आम्ही झिल्लीचा वापर न करता आम्ही तो सामान बांधून याच्यामध्ये देतो. पर्यावरण पूरक. छान. चालेल. ठीक आहे. आता हा विचार. तुम्ही जे तेलाचे पॅकेट आणता त्याच्यामध्ये 1 लिटर तेल असते का? ठीक. आता अगोदर 1 लिटर तेल असायचा, आता कंपनीवाले जसे पॅकिंग करून देतात 100 ग्राम 50 ग्राम मायनस, त्यानुसार त्याचा मूल्य असतो, त्यानुसार आम्ही विकतो. चला घे. बस. सामान घेता ते तुम्ही रेट वाढवता का त्याला कमी करता? कमी जास्त म्हणजे कसं आहे की आपल्याला परवडले पाहिजे ह्या हिशोबाने, आणि मार्केटमध्ये जो रेट असतो त्याच रेटनुसार आम्ही त्याला विकत असतो. हा, विचार. कोणी हात उचलतो? तो काय बोला पॅकेट कसं आहे?
हो ठीक आहे. मागे थोडंसं. आता बघा आपण सर्वांनी दुकानाच्या वस्तू वगैरे बघितल्या, बरोबर आहे की नाही? आता आपण फक्त 1-2 मुलं आतमध्ये पाठवणार आहोत नाही का, म्हणजे ते आपल्याला एखाद्या वस्तूचं वजन करून सांगतील आणि हे आपल्याला दाखवतील की इथं आपण किलो कसा मोजतो. ओके चालेल. आता 2 जण जा बरं, कोणतरी जात, कोण जाते? हार्दिक जा आतमध्ये जा आणि प्राची जा. चला जा, चप्पल बाहेर काढून जा. मला अर्धा किलो डाळ द्या. आकडा घे. हे बघा, हे 500 ग्रॅम डाळ आहे म्हणजे अर्धा किलो. ठीक आहे. विचार. मला 1 किलो साखर द्या. हा, ठीक आहे, जा. ओके. ठीक आहे, 1 किलो. 5000 ग्रॅम म्हणजे 1 किलो साखर. मिठाचा पुडा मागे. मला मिठाचा पुडा द्या. नको देवा डायरेक्ट. ठीक आहे. हे मोजू नको. दीप्ती पुढे कलरचा डब्बा मागे. मोठा आवाज कर. मला कलरचा डब्बा. दे दे. छान. आता बघा आपण आताच बघितलं, आपला हार्दिक भाऊ आणि प्राचीबाई आतमध्ये गेले, त्यांनी दुकानाचा अनुभव घेतला आणि आपल्यातल्या काही मुलांनी पण दुकानामध्ये काही वस्तू खरेदी केल्या, बरोबर आहे की नाही? आता थोडेसे आपापल्या जागेवर जा, परत मागे चला. पटापटा पटापटा पटकन लवकर. आदेबाई पुढे या इकडे. मला सांग, तुला या दुकानामध्ये आल्यावर काय काय शिकायला भेटलं सांग बरं. आता तिकडे बात सांग त्यांना. मी ह्या दुकानामध्ये आले तर मला खूप काही शिकायला भेटला, जसे की हे सर आहेत ते एक्सपायर सामान आपल्याजवळ ठेवत नाही, म्हणजे आपल्या शरीराला हानिकारक असणाऱ्या वस्तू किंवा अन्न आपल्यासाठी ठेवत नाही आणि ते शुद्ध कलर पण वापरतात, ज्याच्यानं आम्हाला काही झालं नाही पाहिजे. आणि इकडे आलो तर आम्हाला 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो, 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो हे पण कळलंय, पाहायला भेटले. आणि आम्हाला हे पण कळलंय की इथं जे पण तुटले सामान आहेत ते पण फेकून टाकतात. ओके, गुड शाबास, तालिया. आता अनुष तुला कसं वाटलं बरं येऊन, या इथे येऊन तुला कसं वाटलं? मी दुकानामध्ये जात होतो. आता आपण साखर गिनलो. कसं वाटलं? 500 ग्राम राहिले तर अर्धा किलो समजतं आणि 1 किलो राहिलं तर 1000 ग्राम. तशी आता कधी कधी एक्सपायरी डेट होतो, त्यांना ते फेकून देतो. आणि कोणतेही वस्तू ते खराब असले ते फेकून देतो आणि कोणालाही देत नाही. ते दिला की दुसऱ्याची ऋतू खराब होईल आणि मग याच्यावर पोलीस येऊन कारवाई करेल. छान, गुड. चला आता प्रशिक, आपला दुसरीचा प्रशिक पण आपल्याला सांगू इच्छितोय. तुला कसं वाटलं बरं दुकानात भेट देऊन? सर, जे नाही का आपण नाही का सर पाणी येतं तर आपण खरेदी करतो, तेव्हा आम्हाला पाणी लागतो का? नाही. मग दुकानात तुला येऊन कसं वाटलं ते सांगा. दुकानात काय शिकायला भेटलं तुला आज? मला नाही का सर अर्धा किलो 500 ग्राम अशा शिकायला भेटलं. आणि 1000 म्हणजे 1 पाव होतं असं शिकायला. 1 किलो. ओके, ठीक आहे, गुड शाबास, तालिया. त्याच्यानंतर केशव ये बरं, तुला काय वाटलं सांग, दुकानात काय शिकायला भेटलं? इथं अर्धा किलो म्हणजे 500 ते झालं, दुसरं सांगायचं. तुला काय वाटलं इथं आल्यावर? भेट द्यायला आवश्यक वाटलं तुला? भेट द्यायला पाहिजे का दुकानात? छान, चल आता आतमध्ये घे. हार्दिक, तुला दुकानदार बनून कसं वाटतंय आतमध्ये? मला दुकानदार बनून खूप काही वाटते. असं वाटते मोठे बोल. मला दुकानदार बनून काही सामान विकायचं लागते. आता बघा आपण सर्व दुकानदाराकडे आलो, दुकानदाराला भेट दिली आणि त्यांनी आपल्याला, तुम्ही खूप किचकट प्रश्न विचारले तर त्यांनी न रागवता सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये दिलं. त्यांच्यामुळं आम्ही शाळेच्या वतीने तर त्यांचा आभारी आहेच. परंतु आपण हा छोटा उपक्रम राबवलाय. या उपक्रमाबद्दल खुद दुकानदाराचंच मनोगत काय आहे की असे उपक्रम शाळेने राबवायला पाहिजे का, जेणेकरून मुलांना त्याचा फायदा होतोय का भविष्यामध्ये? तर मी तर नमस्कार मित्रांनो,
काय आहे, शाळेमध्ये नुसतं सरांनी शिकवणे आणि फक्त पुस्तकी ज्ञान देणे एवढाच शिकण्याचा भाग नाही आहे. तुम्हालाही माहीत आहे की मी शाळा व्यवस्थापन समितीचा एक उपाध्यक्ष पण आहे आणि माझा प्रोफेशनल म्हणजे व्यवसाय माझा हा किराणा दुकानाचा आहे. तर पुस्तकी ज्ञान फक्त पुस्तकी ज्ञान असतो आणि जे आमचे अनिल सर आणि कुसराम सर हे ज्या ज्या आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या स्थळ आहेत, दुकानं आहेत, काय काय आपल्या गावामध्ये आहेत, यांची स्वतः त्या ठिकाणी जाऊन भेट घेतात आणि त्याची माहिती तुम्हाला मिळते. दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये काय असते, कसा असतो, आपल्या गावामध्ये काय काय वस्तू आहेत, कोणतं मंदिर आहे, काय काय आहे, कोण कोणता व्यापार करतो, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवतात. ह्या फार म्हणजे जे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिकल असं आहे. नुसतं प्रॅक्टिस करण्यामध्ये माणूस अर्धा शिकतो आणि जेव्हा त्या वस्तूचा प्रॅक्टिकल करतो, म्हणजे आता तुम्ही प्रॅक्टिकल करत आहात. जर सरांनी तुमच्या शाळेमध्ये शिकवला का हा दुकान असा असतो बापा, नाही का, दुकानामध्ये हा सामान विकतो, ते सामान विकतात, मग हा तराजू असतो, हा असतो, तो झाला प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिकल म्हणजे जसे तुम्ही आज जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोती टोल्यावरून माझ्या घरापर्यंत, माझ्या दुकानापर्यंत आले आणि सर्व वस्तू समजून घेतला, माझ्याबद्दल विचारले, माझ्या दुकानाबद्दल विचारले, माझ्या सामानाबद्दल विचारले आणि माझ्या लायसन बद्दल वगैरे, तर ह्या सर्व गोष्टीचा ज्ञान तुम्हाला ह्या प्रॅक्टिकलमुळे मिळाला. तर हे ह्या आजच्या आणि खूप गरजेचं आहे तुम्हा विद्यार्थ्यांसाठी. आणि तुम्ही माझ्या दुकानामध्ये आले आणि आपल्याबरोबर माझ्या दुकानाची सुद्धा तुम्ही माहिती घेतली, माझी प्रशंसा केली, याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहो. आणि तुम्ही मला माझ्या दुकानाला भेट दिली याबद्दल मी तुमच्या काही देणार आहो. चला आपल्या लाईन मध्ये उभे राहा पटकन. वाव, इकडे घे, मागे घे थोडी. बघा आपल्याला दुकान भेटली आणि आज शनिवार पण आहे आणि या शनिवाराच्या दिवशी आपल्याला गोड तोंड करण्यासाठी आणि शैलेश भाऊनी खरंच मोठं मन केलेलं आहे. आपल्या सर्व चिमुकल्यांना ते त्यांच्या मार्फत पार्लेजी जे माणसाला स्ट्रॉंग बनवत आहे ते पार्लेजी ते देत आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. आणि मी शैलेश भाऊंना विनंती करतो आपण बाहेरून यावं आणि हे खाद्य आपल्या हाताने मुलांना द्यावे. आता शैलेश भाऊ आपल्याला सर्वांना खाऊ देत आहेत, आहे की नाही. आपण त्यांच्या दुकानाला भेट दिली आणि त्यांनी मोठ्या मनाने आपल्याला खाऊ पण देऊ केलाय. तर आपण खाऊ घेऊया आणि सरांना बाय करूया. ठीक आहे, चलो या. चला चला. हो. भाऊ एवढे या या. फोटो घ्या सांगतो. बाय, पुन्हा या. ओके, इकडे बाय. बाय.